पुण्यामध्ये जे झालं की पुण्याने 2000 साली बायलॉ आणले त्यांच्या कॉर्पोरेशनच्या लॉजमध्ये की ज्या घरांमधनं किंवा ज्या हाऊसिंग सोसायटींमधनं 50 किलोच्या वर कचरा निघतोय त्यांनी तो कचरा तिथले तिथे जिरवायचा त्यांच्या सोसायटीच्या प्रिमायसेसमध्येच, ज्याला आपण इन सिटू किंवा ॲट सोर्स कंपोस्टिंग किंवा ही. आणि फक्त त्यांचा जो कोरडा कचरा आहे तो इथे एक दुसरी चांगली संस्था काम करते आहे, ती कचरा वेचकांच्या लाईव्हलीहूडवर काम करते की त्यांना जर चांगला कोरडा कचरा हँडओव्हर झाला तर त्यांना ते विकून वगैरे त्यांचं लाईव्हलीहूड त्याच्यावर बेस्ड आहे. सो हा ओला कचरा तिथल्या तिथे जिरतोय, तो कोरडा कचरा त्या कचरा वेचकांना तिथल्या तिथे हँडओव्हर होतो आहे आणि फक्त 2 ते 3% कचरा उचलून नेण्याची जबाबदारी कॉर्पोरेशनवर आहे. तर याचा किती मोठा इम्पॅक्ट होणार आहे याचा विचार जर आपण इकॉनॉमिकली केला तर 1 टन कचरा वाहून न्यायला कॉर्पोरेशनला मिक्स्ड पद्धतीचा जवळजवळ 3,500 रुपये खर्च होतो. आणि या 3,500 मध्ये 1 टन कचऱ्यामध्ये जवळजवळ आपण म्हणलं की 600 ते 700 किलो ओला कचरा आहे. आणि या 700 किलो ओल्या कचऱ्यामध्ये जर आपण म्हटलं तर तो ओला कचरा म्हणजे तुम्ही कधी घरातला आपली कचऱ्याची बादली पाहिली तर लक्षात येतं की त्याच्यात खूप पाणी आहे, खूप मॉइश्चर आहे. म्हणजे या कचऱ्यामध्ये आपण पाणी वाहून न्यायलाच कॉर्पोरेशनचे पैसे वाया जात आहेत असं म्हणायलाही हरकत नाही आहे. बापरे. सो अशा पद्धतीने जेव्हा आपण पूर्णपणे एंड टू एंड कचऱ्याचा विचार करतो तर शेवटी आपणच कर भरतोय. हे कचरा म्हणजे ज्याला आपण म्हणतो सॅनिटेशन टॅक्स ज्याला म्हणतो, आपल्याला कॉर्पोरेशनला भरावाच लागतो. मग तो काय आपण पाणी वाहून जायला नेतोय का? सो असाही विचार या लेवलपर्यंत जर आपण आपल्या नागरिकांपर्यंत किंवा इथे जे काही वेगवेगळे आहेत म्हणजे कमर्शियल्स आहेत, शॉप्स आहेत, हॉटेल्स आहेत, हाऊसिंग सोसायटीज आहेत, बंगले आहेत, शाळा आहेत, शाळांमधनं सुद्धा किती मोठ्या प्रकारचा अवेअरनेस करून आणू शकतो आपण. आणि अशा पद्धतीने आपल्या समाजातला प्रत्येक घटक जर याच्यामध्ये सामील झाला तर नक्कीच आपल्याला याच्यामधनं चांगलं सोल्युशन हे मिळूच शकतं.